नमस्कार. लक्ष्मीज मराठी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी एकदम सोपी आहे. कारल्याची भाजी. कारल्याची भाजी म्हटलं तर अनेकांना नाव काढल्याबरोबरच ती आवडत नाही. परंतु तुम्ही जर कारल्याची भाजी या पद्धतीने बनवली तर भाजी खूप छान लागते आणि एकदम चटपटीत बनते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे कारले धुवून स्वच्छ पुसून घेतले आहेत आणि थोडे वरचे सालं काढून घेतले आहेत, कारण की ते असे काटेरी असतात, त्यामुळे थोडे सालं काढून घ्यायचे आणि त्याचे आपल्याला आता गोल काप करायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला गोल काप करून घ्यायचे आहेत. काही जण कारले कापल्यानंतर त्याला मीठ लावून ठेवतात आणि त्याचं पाणी काढून टाकतात, पण मी इथे तसं केलं नाही आहे. मी इथे कारले कापले आणि ते डायरेक्ट वापरणार आहे. जर आपण मीठ लावून जर कारल्याचं पाणी पूर्ण काढून टाकलं तर त्यातले पोषक घटक, त्यातले न्यूट्रिएंट्स निघून जातात. त्यामुळे कारल्याला मीठ न लावता त्यातलं पाणी काढायचं नाही, त्यामुळे ते तसेच राहू द्यायचे. तर आपण पुढची स्टेप करूया. फोडणी करून घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी मोहरी, जिरं, हिंग घालून फोडणी करायची आणि त्यानंतर कांदा टाकायचा. कांदा टाकल्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि नंतर इतर सगळे बेसिक मसाले आपण इथे घालायचे. तर कधीकधी काही जणांना ते मसाले तिखट जळतं, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट हळद टाकून आधी कारले टाकायचे आणि नंतर तुम्ही मसाला टाकू शकता. तर अशी स्टेप फॉलो केली तरी चालेल, पण मी इथे कांद्याबरोबर आलं लसणाची पेस्ट आणि त्यानंतर सगळे मसाले टाकलेले आहेत. इथे मी आलं लसूण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी कांदा झाल्यानंतर इथे आलं लसणाची पेस्ट घातली आहे. तुम्ही इथे आलं लसणाची पेस्ट घातली, हळद घातली, त्यानंतर कारल्याचे काप टाकायचे आणि छान कारले शिजवून घ्यायचे आणि नंतर तुम्ही जर त्यामध्ये तिखट गरम मसाला टाकला तरी चालेल, कारण की तो मग करपणार नाही. आता आपल्याला कढईमध्ये कारले टाकून घ्यायचे आहे आणि छान परतून घ्यायचे आहे. परतत असताना एकदा मिक्स केलं की त्यावर झाकण ठेवून छान मंद आचेवर शिजू द्यायचे आणि नंतर पुन्हा एकदा बघायचे. शिजल्यानंतरच आपल्याला पुढची स्टेप करायची आहे. इथे परत एकदा वाफ आणून घ्यायची आणि नंतर आपली कारल्याची भाजी चेक करून पाहायची की ती शिजली की नाही शिजली. आता कारलं हे शिजलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ घालत असताना हा थोडा जास्त घालायचा, कारण की गुळामुळे त्याची गोड चव येते आणि वरून आंबट टाकायचं. आंबटसाठी मी इथे लिंबू पिळला आहे. इथे तुम्ही आमचूर पावडर टाकली तरी चालेल. आणि आता आपल्याला झाकण न ठेवता आपली भाजी परतून घ्यायची आहे आणि ती गूळ वितळेपर्यंत आपल्याला ती परतून घ्यायची आहे. एकदा जर आपला गूळ वितळला आणि ती थोडी ड्राय झाली की आपली गरमागरम चटपटीत अशी कारल्याची भाजी खायसाठी तयार आहे. इथे तुम्ही बघू शकता भाजी अगदी पूर्णपणे छान शिजलेली आहे आणि ती सर्व करण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या पेजला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.